श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या आहे 11 जानेवारी, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्याचबरोबर या दिवशी आलेली आहे सर्वात मोठी अमावस्या आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि या दिवशी आपण उद्यापन देखील करणार आहोत. त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची अशी सुद्धा पूजा करायची आहे आणि अमावस्या असल्यामुळे सुद्धा आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही घरामध्ये उपाय देखील करायचे आहेत. तर पहा, तुळशीला आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे 7 पिढ्यांचं जे दारिद्र्य आहे तर ते नष्ट होऊन जाईल आणि त्याचबरोबर घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुमच्याशी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्या सर्वांच्याच घरासमोर तुळस असतेच आणि तुळशी मातेला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. त्याचबरोबर तुळस ही भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि या दिवशी बघा गुरुवार देखील आलेला आहे आणि गुरुवार हा श्री हरी विष्णूंचा वार आहे. त्याचबरोबर या दिवशी अमावस्या आहे, तर माता लक्ष्मीचा सुद्धा आगमनाचा दिवस आहे. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळेच आपल्याला तुळशीला काही गोष्टी उपाय करायचे आहेत. ज्या घरामध्ये तुळशीची पूजा केली जाते त्या घरावर माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंचे कृपा आशीर्वाद असते. त्यामुळेच त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी कायम टिकून राहते. बघा, तुळशीची आपण कधी कधी एवढी काळजी घेत असतो, खूप आपल्या मुलाबाळासारखी काळजी घेत असतो, परंतु काही वेळा असं होतं की तुळस ही सुकली जाते. आपण भरपूर वेळा तिचं काळजी घेऊन देखील ती सुकली जाते. त्याचा असा अर्थ आहे की ती आपल्या घरावरती काही संकट येणार आहे आणि ते संकट तुळशी मातेने आपल्या स्वतःवरती घेतलेलं आहे. त्यामुळेच ती तुळस ही सुकली जाते आणि ज्या घरामधली तुळशी ही एकदम टवटवीत आणि हिरवीगार असते त्या घरामध्ये कायम सुख, शांती, समृद्धी आणि ऐश्वर्य हे लाभलेलं असतं. त्या घरावरती माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहतो. तर पहा, जर आपण आपलं एखादं महत्त्वाचं काम करण्यासाठी घराबाहेर जात आहात किंवा मग तुमच्या नोकरी संदर्भात तुम्ही काही गोष्टी असतात तर त्या करण्यासाठी घराच्या बाहेर जात असतात किंवा मग तुमचा एखादा महत्त्वाचा पेपर असेल किंवा काही महत्त्वाचं काम आहे आणि अशा वेळेस पहा, ज्यावेळेस आपण घरातून बाहेर जातो त्यावेळेस जर आपण तुळशीची 3 पानं तोंडात टाकून ती जर खाल्ली तर आपले जे काही कामे आहेत, ज्या कामासाठी आपण घरातून बाहेर चाललेलो आहोत, ती कामेही यशस्वी ठरत असतात. त्याचे जे काही अडचणी आहेत तर त्या खुल्या होत असतात. एवढं महत्त्व या तुळशीला मानलं जातं. तर पहा, आपण जर आपल्या प्रगती करण्याबरोबरच काही कष्ट मेहनत करण्याबरोबरच असे काही जर या तिथींना उपाय जर केले तर हे उपाय आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळवून देतात. आता बघा, आपल्याला घरामध्ये जर पैसा टिकत नाही, आलेला पैसा हा कोणत्या मार्गाने बाहेर निघून जातो आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नाही आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत नाही. तर अशा वेळेस काय करायचं आहे, तर आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्या तांब्यामध्ये पहा, आपल्याला चिमूटभरच कुंकू टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे तर ते आपल्याला गुरुवारच्या दिवशी तुळशी मातेला अर्पण करायचं. आणि पहा, हे पाणी जेव्हा आपण तुळशीला अर्पण करणार आहोत त्यावेळेस आपल्या सर्वांना माहीत आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आणि त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करतच आपल्याला तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. परंतु तुमच्या तुळशीच्या तिथे जर 11 प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा नाही तर तुम्ही अशा वेळी स्वतःभोवतीच 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्याचबरोबर हे सर्व झाल्याच्या नंतर आपल्या तुळशी मातेला आपल्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि त्या आपल्या ज्या काही समस्या आहेत, काही अडचणी आहेत, ज्या इच्छा आहेत तर त्या आपल्याला व्यक्त करायच्या आहेत. पहा, आपल्या ज्या अडचणी आहेत, जे संकट आहेत तर ते आपल्याला कुणासंग जर बोलता येत नसतील तर आपण तुळशीसमोर हे नक्कीच बोलावेत. कारण पहा, पहिल्या काळामध्ये देखील बायका त्यांच्याबरोबर कुणी गप्पा मारायला नसायचं तर तुळशी मातेलाच त्या सर्व अडचणी त्या सांगत असायच्या आणि त्यांच्या
तुमच्या अडचणी पहा नक्कीच दूर होऊन जाईल। तर बघा, जर आपण अगदी मनोभावे जर तुळशीची सेवा केली तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो। आणि कोणताही उपाय करताना आपण बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की हा उपाय केला तरीसुद्धा आम्हाला याचं फळ नाही प्राप्त झालं। परंतु बघा, जेव्हा तुम्ही उपाय करताना त्यावेळेस अगदी श्रद्धेने उपाय करत चला। कोणत्याही गोष्टीची शंका मनामध्ये आणत नका जाऊ। शंका जर मनामध्ये आली तर त्या उपायाचा काही फायदा होत नाही आणि त्यामुळे आपल्याला तो उपाय कामही करत नाही। तर बघा, तुळशी मातेला सकाळी आपण हे पाणी अर्पण करायचं आहे आणि संध्याकाळी आपल्याला अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे। ज्या वेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचा टाईम असतो 6, 6:30, 7:30 या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे। आणि पहा, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं पीठ मळायचं आहे। त्या पिठामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि ह्या हळद टाकून म्हणजे त्यामध्ये मीठ आपल्याला टाकायचं नाही। हळद टाकून कणिक मळायची आहे, पिवळसर कलर त्याला आला पाहिजे आणि त्या पिठाचे आपल्याला 5 कणकेचे दिवे तयार करायचे। नंतर काय करायचं तर ह्या दिव्यांमध्ये आपल्याला त्याचे दिवे तयार करायचे आणि त्यामध्ये गाईचं तूप असतं पहा, गावरान गाईचं तूप, तर ते आपल्याला घालायचं आहे। आणि जर आपल्याकडे गावरान गाईचं तूप नाही किंवा मग आपल्याकडे खरोखरच कोणतंच तूप नाही तर मग आपण त्यामध्ये तेल घातलं तरी चालेल। परंतु तेव्हा तेल घालणार आहात त्यावेळेस थोडीशी चिमूटभर हळद त्यामध्ये आपल्याला घालायची आहे। आणि प्रत्येक दिव्यामध्ये पहा, आपल्याला 1 लवंग आणि वेलची टाकायची आहे। जर तुमच्याकडे लवंग वेलची नाही तर तुम्हाला प्रत्येक दिव्यामध्ये 7 अखंड तांदूळ टाकायचे आहेत। त्यानंतर आपल्याला त्या वाती आपल्याला ज्या घालायच्या आहेत तर 2 वातींची 1 वात करून प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला घालायची आहे। लांब वात आपल्याला घालायची आहे आणि हे जे दिवे आहेत ते तुळशी मातेसमोर घेऊन जायचे आहेत आणि तुळशीला गोलाकार आपल्याला हे 5 दिवे गोलाकार पद्धतीने लावायचे आहेत। म्हणजे तिच्या पाचही बाजूंनी आपल्याला हे दिवा लावायचा आहे आणि त्याच्या खाली आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे। तर त्या दिव्यांखाली आपल्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे, कारण असेच दिवे जर आपण लावले तर ते भूमीला समर्पित होतात आणि आपला उपाय हा काहीच काम करत नाही। तर पहा, असे 5 साईडने जर आपण दिवे लावले तर आपल्या घरामध्ये 5ही दिशांनी कोणत्याही प्रकारचं संकट हे येत नाही आणि माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात। त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला लाभतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी निर्माण होते। आणि पहा, जे काही आपले संकट दारिद्र्य आहे ते सुद्धा दूर होऊन जातं। आणि ह्या दिव्यांच्या प्रकाशाने पहा, तिथे छोटे छोटे जे कीटक आहेत तर ते तिथे येतात आणि ते जे काही आपण तांदूळ टाकलेले आहेत तर ते तांदूळ ते खाऊन जातात आणि त्यामुळे त्यांचेसुद्धा आपल्याला आशीर्वाद लाभले जातात। त्यामुळेच पहा, आपल्याला ह्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे त्या दिवशी असा हा एक उपाय आपल्याला तुळशीसाठी करायचा आहे। आणि तुळशी मातेला मनोभावे नमस्कार करून प्रार्थना करा की तुमच्या घराची प्रगती होत नसेल तर त्यानुसार तुम्ही तुळशी मातेला सांगा किंवा मग तुमच्या काही अडचणी आहेत, तुम्हाला नोकरी संदर्भात काही अडचणी येत आहेत, त्या सर्व तुम्ही तिथे व्यक्त करा। नक्कीच तुळशी माता तुमचे हे सर्व अडचणी नक्कीच दूर करील। बघा, दुसऱ्या दिवशी ह्या दिव्यांचं काय करायचं आहे तर पहा, सर्व दिवे गोळा करायचे आहेत आणि ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत। तिथे अगोदर थोडीशी साखर टाकायची, त्यानंतर तिथे आपल्याला हे दिवे टाकायचे जेणेकरून मुंग्या येऊन त्या खाऊन। तर अशा प्रकारे हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्या आवर्जून करायचा आहे। तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।